नमस्कार. आज मी तुम्हाला चारपदरी पोळी कशी करायची ते शिकवणार आहे. आणि काही जणांना पोळी ही कडक आवडते, तर कडक पोळी कशी बनवायची त्यातच मी एक पोळी ती पण दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कणिक, म्हणजे मळलेली कणिक. तर कशी मळायची ते मी त्याचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे लागणार आहे लावायला पीठच, म्हणजे कणिकच लागणार आहे. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे. यामध्ये तूप घेतलेलं आहे. तर थोडंसं तूप आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून आपण ते तयार करून घेऊयात. आणि कणिक कशी मळायची ह्याचा व्हिडिओ पाहू शकतात. तर कणिक ही घट्ट मळून घ्यायची आहे. आणि चारपदरी पोळी कशी करायची आणि कडक पोळी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बरेच जण तवा म्हणजे गरम असताना त्याच्यावर कपड्यांनी शेकून वगैरे करतात, तसं गरज पडत नाही. तर आपण कशी करायची ते मी आता दाखवत आहे. चारपदरी पोळी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हे 4 पुऱ्यासारखं छोटे लाटून घेतलेलं आहे. त्यावर आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे आहे ते लावून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला थोडंसं पीठ बुरबुरवायचं आहे. आणि ह्या पोळ्या आता एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपण लाटून घ्यायच्या आहेत. चारपदरी पोळी ही लाटून मी तव्यावर शेकायला ठेवलेली आहे. आता ही पोळी जी आहे त्यात शेकून घेऊयात. ही दुसरी बाजू शेकत आहे. आता त्यावर तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप टाकून ती चपाती आपण खाऊ शकतो आणि शेकू पण शकतो. तर आता आपण दुसरी बाजू पण शेकून घेऊयात आणि चारपदरी पोळी तयार करून घेऊयात. ही चारपदरी पोळी जी आहे ती शेकली जात आहे. ह्याची पदर जास्त असल्यामुळं आपण थोडं जास्त वेळ शेकून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत ती शेकली जाते. शेकून झालेली आहे. तर आता ही 4 पदर कसे होतात हे बघा. तर अशा प्रकारे हे जे 4 पदर आहेत ते वेगवेगळे होतात. अशा प्रकारे हे 4 पदर जे आहेत ते वेगवेगळे झालेले आहेत. चपातीचे पदर हे वेगवेगळे झालेले आहेत. तर आता तुम्हाला चारपदरी पोळी तर ही दाखवलेलीच आहे. तर आता तुम्हाला एकदम क्रिस्पी कडक पोळी कशी करायची आता त्याचा एक व्हिडिओ, म्हणजे यातच पोळी मी दाखवणार आहे. 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तूप जे मिक्स केलेलं आहे त्याचं मिश्रण लावायचं आहे आपल्याला. तुम्ही थोडंसं पिठी साखरेचं, तांदळाच्या पिठाचं, कॉर्नफ्लॉवरचं, आपण कशाचंही साठा जो म्हणतात ते लावलं तरी चालतं. तर अशा प्रकारे आपण पण कॉर्नफ्लॉवरचं जर लावलं तर आणखी जास्त लवकर कडक होते. तर अशा प्रकारे आपण ह्याला साठा लावून आपण ही पोळी लाटून घेऊयात. तव्यावर ठेवली आहे, त्याची एक बाजू शेकून झालेली आहे. तर आता दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊयात. ह्यावर आता आपण तेल थोडंसं टाकून घेऊयात. ही पोळी लगेच कडक होती, थोडीशी लाटताना पातळ पण लाटायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे 2 ते 2 मिनिटामध्ये ही पोळी कडक छान होते. अशा प्रकारे झालेली आहे. गॅस न जास्त घालवता एकदम कडक पोळी. आणि ही जी पोळी केली आहे ती 5 पदरी पोळी झालेली आहे. तर अशा प्रकारे ही झाली 5 पदरी पोळी आणि कडक पोळी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.